स्वागत आहे तुमचं सुपर डिश मराठी ब्लॉगरमध्ये। तर खूप दिवसापासून कमेंट होती की तुमचं होम टूर करा, तर आज मी करते माझं होम टूर। तर हे आहे माझं हॉल। तर हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीला समोर सॅमचा झुला, सोफा, टीव्ही, कूलर, टीपॉय अशा सर्व वस्तू जे हॉलमध्ये असतात ते आहेत। आणि हे आपलं थोडंसं डेकोरेशन केलेलं आणि हे मी स्वतः केलेलं आहे। साधं सिंपल असं माझं घर आहे। तर या ठिकाणी टीव्ही आहे, परत हा खूप दिवसापूर्वीचा लँडलाईन फोन आहे। या ठिकाणी शिवाजी महाराजाचा छोटासा पुतळा पण आहे। सॅमच्या वाढदिवसाचं हे बॅनर आहे 3-4 वर्षापूर्वीचं। आणि आम्ही खिडकीत एक चार्जर जोडलेला आहे पडद्याच्या पाठीमागं, कारण की सॅम सारखा बोर्डाला हात लावायचा त्यामुळे। वरी आहे मॅक्रोचं हे आकाश कंदील आणि हे दिवाळीमधलं। आणि अभ्यासाचं थोडं सॅमचं शिवाजी महाराज आहेत। परत या ठिकाणी मंकी लटकावलेला आहे सॅमचा। आणि बाहेर बघितल्यानंतर तसा व्ह्यू दिसतो हॉलमधून। तर आता आपण जाऊया बेडरूममध्ये। तर एकदम साधी सिंपल अशी आमची बेडरूम आहे। तर हे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे। तर हा आहे माझा ड्रेसिंग टेबल, सोबतच ही काही वस्तू ठेवलेल्या आहेत मी माझ्या कपाटाच्या वरती। कपड्याचा हँगर आहे। जसं घर आहे तसंच दाखवते मी, काय असं जे दररोज असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर या ठिकाणी थोडंसं साहित्य आहे। तर हे सॅमच्या कपाटाचं बॉक्स आहे आणि इकडं असतं थोडंसं आमचं एक्स्ट्राचं साहित्य। आणि हा आहे सॅमचा कपाट, बेबी अलमारी। आणि ही आहे माझं छोट्याशा बेडरूम मधला छोटासा बेड। आणि या ठिकाणी मी हे असे दाराचे जे तोरण होतं म्हणजे ते मी लावून दिलेलं आहे। तर असं चौकटीमधून असं दिसतं माझं बेडरूम। पत्र्याचंच घर आहे आमचं, स्लॅबचं नाही। तर आपण आता बेडरूम मधून आलेलो आहे हॉलमध्ये। तर जाणार आहे आपण आता किचन मध्ये आणि देवघराकडे। तर बाहेर आल्यानंतर हे अशा पद्धतीचं आहे आमचं किचन। तर हे माझे डेली यूज मधले थोडेसे भांडे आहेत। आणि हे आहे माझं देवघर। आणि हे किचन आहे। साधं सिंपल छोटंसं। आणि आज मी ही केली भाजी। आणि ही मी थोडासा वॉलपेपर लावलाय, कमी पडला होता। आणि ही आहे माझी शेगडी आणि ही आहे माझा गॅस। आणि ही माझ्या थोड्याशा भरण्या डब्बी वगैरे आहेत। आणि आता आली मी बाहेर। तर बाहेरून असं दिसतं घर आमचं। तर आणखीन एक रूम राहिले ते पाहूया। तर ही आमचं स्टोर रूम आहे। तर इकडं असं बिनकामाची म्हणजे चूल आहे, परत बिनकामाचं साहित्य सर्व शेतीतले शेती उपयुक्त अवजारे इकडे असतात। तर ही आहे शेंगाचं पोतं, त्यावरती सॅम खेळतोय। तर 4 रूमचं असं छोटंसं साधंसं माझं घर आहे। आणि ह्या थोड्या जुन्या अशा पेट्या ते आहेत। तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका। माझं घर पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।